रोहिंजन संघाला शुभेच्छा आल्यात जितेंद्र पाटील यांच्याकडनं आणि ऐकूयात खेळाचं पहिलं सत्र आमचे मित्र परम मित्र साई राज यांच्या वाचीतून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सौरभ पाटील. दमदार आवाज, 2 दिवस त्यांचा आवाज आपण सातत्याने या परिसरामध्ये ऐकतोय. आता छोटे मोठे युद्ध संपली, सौरभ आता महायुद्धाला आरंभ झालाय. वाउंजी टीमने जिंकलाय ते टॉस आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केलं तर मात्र जयदुर्गा 11 रोंजन टीम साठी मात्र इथे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पण गोपीनाथजी घरत साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक आणि वरिष्ठ 60 ओंडाळले असेल तरी क्रिकेटवरचं तुमचं इतकं प्रेम आज तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये घेऊन आलंय. क्या बात आहे. आणि नक्कीच काकांसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत मित्रांनो. 60 वर्ष लहानपणी काका देखील क्रिकेट खेळले असतील आणि आज ते मात्र क्रिकेटवरती असताना प्रेम त्यांच्या इथपर्यंत. रोहित भुईर साहेबांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती. या रोहितजी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अजून कोणता नाही ना. या रोहित दादांचा सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि हा सन्मान आपल्या माणसाचा अर्थातच केला जातो. जाऊया मॅच कडे, ऐकूया खेळाचं पहिलं सत्र साई राजांच्या शुभवाणीतून. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच सभी दर्शकों का करेंगे यहाँ से बिल्कुल एक लाजवाब आई गांधी ट्रॉफी 2023 का शानदार सफर. यहाँ से टॉस के बॉस बने बिल्कुल वाउंडी टीम ने और फील्ड करने का पहला फैसला लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया. इस समय जय दुर्गा 11 रोंजन टीम के आरंभिक और ये कर्मवीर और धर्मवीर ये जोड़ी, ये जय और वीरू की जोड़ी क्या यहाँ से गेंदबाजों की कमर तोड़ेंगे? ये तो आने वाला वक्त बताएगा. 3 ओवर का ये मुकाबला होगा. ये आरंभ हो चुका है, प्रारंभ हो चुका है ये महायुद्ध का. इनाम भी राशि है. पहले नंबर के लिए 50,000 भव्य दिव्य ट्रॉफी और 2 नंबर को मिलेंगे 25,000 एक शानदार सुनहरी ट्रॉफी और मैन ऑफ द सीरीज के लिए यहाँ से मिलेगा बिल्कुल स्पोर्ट्स सायकल. हॅलो. तर अर्थात या स्पर्धेचे लाडके आयोजक विलासदादा घरत, माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे श्री गणेश स्टेट मंदिरचे अध्यक्ष यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये दोन्ही संघांना. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. क्या बात है, जबरदस्त. 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारेंगे तो बिल्कुल 5,000 मिलेंगे और 3 विकेट मिलेंगे तो 5. यस, अंपायर का ग्रीन सिग्नल. गेंदबाजी के लिए पहली गेंदबाज करेंगे यहाँ से बिल्कुल गावदेवी 11 प्रणय मात्रे की शानदार गेंदबाजी. दोनों टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं. पहली गेंद बिल्कुल इस समय पा गए. पहला विकेट डाउन. प्रतीक के पारी का खात्मा. बिग विकेट मैदान से बाहर निराशपूर्वक पैवलिंग का रास्ता नापते हुए. विकेट हॅट्रिक साठी 5,000, 3 बॉल 3 षटकार 5,000 रुपये. और टू कमेंट्री बॉक्स. और बिल्कुल यहाँ से हवा कैच के लिए मिलेंगे 500 रुपए. सभी दर्शकों का ये शानदार मौका. बिल्कुल हमारे प्रशांत और योगेश और बिल्कुल संकेत इनके माध्यम से मिलेंगे 500 रुपए हाईवा जेल के लिए. क्या बात है, जबरदस्त. 500 कमाने का एक सुनहरा मौका मिलेगा. लगातार 3 छक्के 5,000, लगातार 3 विकेट और यहाँ से मिलेंगे विलासदादा घरत इनके ओर से बिल्कुल 5,000 रुपए का इनाम. गेंदबाजी के लिए गेंदबाज आ जाए. पहली गेंद के ऊपर मिली सफलता बिल्कुल और दूसरी गेंद वाइड डली थी और यार इस बार चिड़िया छिप गए खेत में. एक और विकेट मैदान से बाहर.
जबरदस्त गेंदबाजी, ये देखिए प्रणय दौरा की जहरीली कांटों भरी गेंदबाजी इस मैदान के अंदर पूरी तरह से तेल का और बिल्कुल मचाती हुई गेंदबाजी। यदि इस गेंद के ऊपर और विकेट आते हैं तो विकेट हैट्रिक संपादित होगी और 5,000 रुपए का इनाम मिलेगा हमारे बिल्कुल बिग सपोर्टर। बिल्कुल हम बात करेंगे तो गरज साहब इनकी ओर से, और बिल्कुल ये देखिए, और ये गेंद हवा में, यहाँ से विकेट हैट्रिक कंप्लीट और 5,000 रुपए का इनाम जरूर मिलेगा। बिल्कुल यहाँ से पहली विकेट हैट्रिक मिली और इस समय 5,000 रुपए का इनाम भी मिलेगा। बिल्कुल हमारे विलास दादा घरत इनकी ओर से जबरदस्त, क्या बात है, चाह गए हम गुरु पूरी तरह से। यहाँ से बात करेंगे तो प्रणय भाद्रे, इंटरनेशनल। तो बिल्कुल यहाँ से बात करेंगे तो अब हाइवा जेल के लिए 1,000 रुपए मिलेंगे रवि दादा घरत, और बिल्कुल हमारे बात करेंगे तो योगेश निकुकर, प्रशांत घरत और बिल्कुल संकेत घरत, जिनकी ओर से 4 गेंदों के ऊपर 4 विकेट, कमाल धमाल और मालामाल गेंदबाजी। एक बार जोरदार तालियां गेंदबाज प्रणय भाद्रे के लिए। यहाँ से मिलेंगे दर्शकों को लगभग 1,000 रुपया। बिल्कुल रवि रवि दादा घरत, तो बिल्कुल बात करेंगे तो योगेश निकुकर, प्रशांत दादा घरत और संकेत जोशी, इनके ओर से मिलेंगे आपको 1,000 रुपया। लेकिन यहाँ से बात करेंगे 4 गेंदों के ऊपर 4 विकेट मिले इस गेंदबाज की बात करेंगे तो प्रणय भाद्रे द्वारा। ये देखिए कमाल नजाकत थी इस गेंद के ऊपर, आक्रामक गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, लगातार डॉट गेंदे और विकेट का सिलसिला, कमाल की, क्या कमाल की गेंदबाजी। और यहां से गेंदबाज तैयार, अगली गेंद अट्रैकर की गेंद, स्विच हिट का इस्तेमाल किया, गेंद नहीं रुकेगी, गेंद आउट ऑफ द पार और दूर ऑफ 6 रन। और यहाँ से टीम का टोटल बढ़ता स्कोर बुक के ऊपर रन संख्या लगभग 7 रन है। देखिए हिवा जेल के लिए यहाँ से मिलेंगे तो लगभग 1,000 रुपये का इनाम। बिल्कुल हमारे संकेत जोशी रहेंगे, बिल्कुल रवि दादा घरत रहेंगे, योगेश निकुकर और बिल्कुल प्रशांत घरत। और ये देखिए बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो रही थी, लेकिन अंतिम गेंद के ऊपर कमाल का स्ट्रोक लगाया था विघ्नेश ने। सामने बल्लेबाज अब प्रणय, ओ ये देखिए पहली गेंद डॉट, कमाल की गेंदबाजी, जिस प्रकार की गेंदबाजी प्रणय ने शुरुआत की उसी प्रकार की गेंदबाजी तेजस मात्रे यानी कि तेजस मुकादम द्वारा। जबरदस्त गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, ट्रिमेंडस मैग्निफिकेशन गेंदबाजी, पूरी तरह से जकड़ में रखा था, लेकिन अंतिम गेंद के ऊपर अच्छा स्ट्रोक मारा था विघ्नेश पाटिल ने। ओ ये गेंद हवा में, मिस टाइमिंग है, शायद एक और विकेट मैदान से बाहर, विकेट नंबर 5 मैदान से बाहर। यहां से प्रणव पाटिल बैक टू द डगआउट। नेहमीच
तरह से मंत्रमुग्ध प्रेक्षकों को बहुत दिल लुभाया था, लेकिन इस समय क्या जबरदस्त खतरों भरी ये गेंदबाजी, लगातार विकेटों का सिलसिला रहा। विकेट नंबर मैदान से 5 नंबर यहाँ से बाहर। अब आएंगे सुशांत पाटिल, यहाँ से मैन ऑफ द मैच के हीरो बने थे। आते ही अपना जलवा और करिश्मा दिखाया, गेंद सीधा ढकल दी स्क्वायर लेग बाउंड्री रेखा के बाहर। दमदार शानदार चरण। कुल रविदादा गरत, योगेश निगुकर और प्रशांत गरत इनके द्वारा, लेकिन इस समय टीम की टोटल की बात करेंगे तो अच्छी स्थिति में पहुंचती हुई टीम का टोटल स्कोर बुक के ऊपर रन संख्या है 13। 3 ओवर का यह मुकाबला। पहले ओवर में बने थे शायद 7 रन और इस ओवर में देखिए 2 गेंदे डॉट मिली, सफलता भी मिली, लेकिन यहाँ से सुशांत आक्रामक होते हुए बिल्कुल अच्छा स्ट्रोक है इस बार। ये देखिए खराब फील्डिंग, गेंद गन गन करती करती हुई जा पहुंची डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। ज्यादा गलत इनके ओर से और विकेट हैट्रिक के लिए भी 5,000 का इनाम है। और कमाल की बल्लेबाजी, यहाँ से आक्रामक रूप धारण किया सुशांत पाटिल के बल्ले से निकलता हुए 10 कदम छक्के के बाद आया है बिल्कुल नसीब का चौवा। ओहो, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। तर या ठिकाणी शुभागमन झाले शिवसेनेची मुलुक मैदानी तोप आदरणीय सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांचा थोड्याच वेळात मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होणार आहे। तर दादाला मी विनंती करू, दादा आपण यावं व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत है। और ये गेंद देखिए बिल्कुल ये अतिरिक्त बाउंसर थी और फर्स्ट चेतावनी भी मिली बिल्कुल तेजेश मुकादम को, लेकिन टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ टीम का टोटल 18। जबरदस्त गेंदबाजी, विश्लेषण देखिए इस ओवर में थोड़े से रन बनते जा रहे हैं। तर सन्माननीय याच दरम्यान शुभागमन झाले खऱ्या अर्थाने शिवसेनेची मुलक मैदानी तोप आवाज आदरणीय सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांचा स्वागत केलाय। वेलकम टू ग्राउंड साहेब। या ठिकाणी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, हाय वाज झेल घेतला होता की काय, परंतु झेल ड्रॉप झाला आणि इथे मात्र साहेबांचा गेलाय। शुभ स्वागत। ही फलंदाजी आपण पाहिली, कारण इथे आपण पाहिलं संकट मोचक फलंदाजी इथे करत असताना सुशांतच्या बॅट्स मधून आलेला हा दमदार नजाकदार हा पण षटकार पाहिला। लज्जित स्ट्रोक होता, जायकेदार स्ट्रोक होता आणि या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 2 डझनामध्ये 24 धावा फलकावरती। शेवटचा षटक निश्चितच गोलंदाज अक्षय खैरे, जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्याने हा ग्राउंड गाजवला होता। वेगवान चेंडू होता अक्षय खैरेचा। नुकताच ज्यांचं शुभागमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती बबनदादा पाटील, जे संपर्क प्रमुख रायगड जिल्ह्याचे एक दमदार दर्जेदार एक कुशल कार्य सम्राट बबनदादा पाटील आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम करूयात। आज दादांच्या माहितीसाठी ही मॅच सूर्य मैदानामध्ये गावदेवी वांजे जी फिल्डिंग करते ने बॅटिंग साठी जय दुर्गा माता रुहिंजन रायगड भूमीमधली ही 2 टीम एकमेकांसमोर आली आहे आणि संपर्क प्रमुख अर्थातच शिवसेनेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि भगवे अर्थातच आमचे बबनदादा पाटील आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। ओ टू कमेंट बॉक्स। आक्षेप घेण्यात आला या गोलंदाजावरती, वेगवान चेंडूची सफर या ठिकाणी त्यांनी चालू केली होती अक्षय खैरे। कालच्या दिवसामध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली। आता हा चेंडू हाफ ट्रॅकरचा हा चेंडू होता, पॅटच्या प्रॉपर रडारमध्ये नव्हता हा चेंडू आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विचारतो। लगातार निर्धाव चेंडूची सांगता या दुनियामध्ये थांबायला आता वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला।
ठोकला तो जिंकला. ठोकम ठोक फलंदाजीची गरज असताना इथे मात्र कचाकच बरं पॅराडाईज ग्रुप स्टँड मध्ये देखील भरपूर प्रेक्षक वर्ग. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी या ठिकाणी अक्षय. स्लोवर मिश्रित पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक फार वेगानं येतील वागतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी इथे मिळेल मात्र फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावफलकावरती आली गेली आखली गेली येऊन ठेपले ते मात्र 25 या धावसंख्येवरती. जबरदस्त फटकेबाजी सुशांतनं पूर्णपणे डावाला सावरलाय आणि संकट मोचक फलंदाज म्हणून या मैदानावरती निश्चित हाहाकार माजवत असताना लोअर फुलटॉस टाईपचा हा चेंडू होता, परंतु बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये नव्हता हा चेंडू. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. दमदार शानदार फक्त 4 चेंडूमध्ये अक्षय गैरेनं फक्त 1 धाव खर्च केली. कमालीची गोलंदाजी या वेळेस साकारत असताना हा गावदेवी निश्चितच वाऊंची टीमचा हा एक स्टार खेळाडू. यावेळी लाईन रीड करायला लागली लेग स्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा इट इज वाईट. तर याच दरम्यान आम्ही विनंती करू निलेशदादा तांबडे यांना विनंती करू की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आई गावदेवी चषक 2023 मध्ये. 26 धावा धाव फलकावरती संघाला धोका आणि मग बिंदास ठोका. ही फलंदाजी ते स्वीकारायला हवी. इथे मात्र समोरच्या दिशेनं विशेप मध्ये हाय क्वालिटी ओमकार त्या ठिकाणी होते आणि जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी. जवळजवळ संघासाठी 2 धावा त्यांनी जरूर वाचवल्यात. निश्चितच 100% देण्याचा प्ले फॉर टीम नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी खेळत नाही ते फक्त टीमसाठी खेळतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 28 धावा आणि शेवट गोड करणार का, कारण या चेंडूवरती षटकाराला तर 34 चौकाराला तर 32. यावेळी चेंडू गरंगाला चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आल्यात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसरीचा मात्र प्रयत्न होता आणि इथे मात्र प्रयत्न फसला आणि फलंदाज बाद आणि इथे मिळतील एकूण फक्त 2 धावा आणि 2 धावच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जय दुर्गा रोहिंजन टीमची एकूण धावसंख्या 30 आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 31 धावांची गरज. हे सौरभ नक्कीच करूयात सन्मान ज्याचा नुकता शुभागमन झालं. अर्थातच संपर्क प्रमुख रायगड जिल्हा एक दमदार आणि अर्थात जेव्हा जेव्हा मग रायगड असतो मग ठाणे असो उपोषण आंदोलन आणि दादांचं कार्य नक्कीच लाभत असतं. विलास दादांवरती आज प्रेम, आज पापडीच्या क्रीडा नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांवरती असलेलं प्रेम, आज विलासदादा घरत यांच्यावरती असलेलं प्रेम, आज बबनदादा पाटील यांना इथपर्यंत घेऊन आलं. अर्थातच मग एक जबरदस्त कार्य सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हे गुणगुणणारं पाव, एक बुलंद शिवसेनेची तोप. अर्थातच तुम्ही मुख्य व्यासपीठावरती आमच्या पाहता बबनदादा पाटील आपलं करूयात आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित आई गावदेवी चषक 2023 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विलासदादा घरात देखील एक जबरदस्त तुम्ही श्री गणेश स्टेटचे जे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे जे माजी उपसरपंच ते देखील राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं देखील मोठं नाव आणि त्यांची पाहुणी मंडळी त्याला भेटायला आज इथपर्यंत पापडीच्या क्रीडा नगरीमध्ये काय येतं हे नाव नव्हे तर ब्रँड आहे आणि बबनदादा पाटील एक ब्रँड देखील आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक सहर्ष करू. पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये 2024 मध्ये तुमच्या भेटीस 32 संघ, एक मॅन ऑफ द सीरीजसाठी एक बाईक देखील आहे. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय चतुर्थ क्रमांक 25,000ची स्पर्धा याच लाडक्या आयोजक अर्थातच विलासदादा घरत यांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. सर्व संघ त्यांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि विलासदादा घरत यांना देखील देऊया शुभेच्छा. आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आपण तुम्ही पाहता विलासदादा घरत. जी स्पर्धा स्वर्गीय नाना शेठ स्मृती चषक 2024 मध्ये तुम्हाला ही अनुभवाला भेटणार आहे आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी. आणि लाडके आयोजक त्यांचे पूर्ण ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा अर्थातच आणि विलासदादा घरत जे उपसरपंच आहेत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीस नक्कीच डेफिनेटली 2024 मध्ये येणार आहे. तुम्हाला आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि मुख्य व्यासपीठावरती आमचे उपस्थित मान्यवर बबनदादा पाटील जे संपर्क प्रमुख आहेत रायगड जिल्हा एक दबदबणारा हे बुलंद तोप आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि जाऊयात ज्या मॅचकडे जिथे मॅच आता आली आहे शेवटच्या क्षणाला याच्यासाठी केला होता त्याचं
शेवटचा क्षण गोड जावा, हा गोडवा देणारा क्रिकेटमय शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींना मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मेगा फायनलची मॅच आता झाली आहे महायुद्धाला सुरुवात, जिथे गरज लक्ष 31 धावेचं आणि पहिला गोलंदाज प्रणव पाटीलचा पहिलाच बॉल शरीराला लागला, शरीराला स्पर्श झाला. हॅलो, एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती एक न श्री गणेशा या स्पर्धेसाठी नक्की दाबाला झालं. आपण तिथे गेला आमचे परम मित्र प्रशांत घरचं कौतुक करू आणि त्याच्यानंतर संकेत जोशी असतील, योगेश निगुकर असतील, विपुल घरत असतील, अनिकेत पवार असतील, युवराज घरत. त्याच्यानंतर क्लास चाललाय, बॉल कव्हरला, बॉल स्टॉप झाला, बॉल शेवटच्या मोमेंटला स्टॉप झाला. या बॉलवरती 2 धावा. युवराज घरत, ऋषभ घरत असतील, यांचे सर्वांचे स्वागत आपण करूयात या स्पर्धेला. त्यानं देखील खांद्याला खांदा देऊन हे आमचे आधारस्तंभ तुम्ही पाहता, अर्थातच मुख्य व्यासपीठावरती विलासदादा घरत जे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे श्री गणेश स्टेटचे अध्यक्ष आणि मुख्य व्यासपीठावरती संपर्क प्रमुख अर्थातच रायगड जिल्हा. तुम्ही बबनदादा पाटील, बॉल चाला लॉंग लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना तेजस मुखादमचा हा ब्युटिफुल स्ट्रोक चौकार. पक्षाची स्थापना 1966 ला. अप्पर कटचा व्हॉट अ ब्युटिफुली इथे आठवण झाली दिलशानची. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार चौकार. थँक्यू. हे संगीत अर्थात शिवसेना 1966 ला या संघटनेची स्थापना अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि हे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उबनदादा पाटील आमच्या सोबत. फटका चांगला, लेग कटचा हा फटका, अप्पर कटचा प्रयत्न जडून फिल्डर चांगले झाले आणि तुम्ही पाहिलं फिल्डर जे पॉईंटला होते त्यांच्या माध्यमातून पॉईंटच्या क्षेत्ररक्षाच्या माध्यमातून फिल्डिंग दमदार झाली. जर पॉईंटचा विचार केला, पॉईंटला तुम्ही पाहिला अजय जडेजाला, पॉईंटला पाहिला रवींद्र जडेजाला, अस्ट्रोल क्रिकेटचा विचार केला रिकी पॉन्टिंगला तुम्ही पॉईंटला पाहिला. ही पॉईंटचं क्षेत्ररक्षण दर्जेदार आता मात्र झाला. ते जितेशचं कौतुक करू या बॉलमध्ये. फटका फक्त क्लिक केला, फिल्डर तिकडे प्रोटेक्शन लावलं आणि विश्वम येणार तोपर्यंत एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग. आज विश्वम देखील मन जिंकली. षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 13 धावा, लक्ष 31, 13 धावा धावपलकावरती. तुम्ही पाहता त्या 13 या आकड्यावरती 12 चेंडू 18 अजूनही मॅच 12 मध्ये 18 ही मॅच या षटकाची सांगेल तुम्हाला रिझल्ट. क्लिक केला हलक्यातानं आणि एक धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं तेजस काय धावतोय वेगानं चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण. इथे हरिचंद्र जोशी साहेबांचं इथे शुभागमन आला आणि या मैच मध्ये मेहनत पराकाष्ठा करावी लागेल. मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता. मॅच जिंकेल कोण? मैदानावरती ठक्कर या दोन्ही टीम मध्ये लागली आहे.
शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट रनआउटची संधी फेकी आली आहे कुरेट इथे फलंदाज बाद का फेकी होती आणि गौरवच्या माध्यमात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद धक्का लागला पहिला मैदानावरती डीजे थापत दमदार बटचा कळातला कडा घेतला बॉल मागे वेगानं गेला वैभव पाटील बॉल स्टॉप करतात तोपर्यंत या बॉल वरती एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर बोलती धावा तुम्ही पाहता 16 धावा आणि या षटकातील शेवटचे 17 धावा धावपलकावरती गुणलेखकामध्ये थोडी नक्कीच आम्ही चेंज करतो माणूस आहे चुकी माणसाकडनं तर होतच असते मित्रांनो काही डेफिनेटली आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ना प्रथम क्रमांकाचा मानकरी याच्यासाठी चाललेला हा संघर्ष फुल टॉस फक्त दिशा दिली बॉल चाललाय इथे बाउंड्री लाईनच्या दिशेला फेडर तिकडे उचलतील फेकतील तिथे थ्रो मात्र तुम्ही पाहता थांबलेत प्रतीक थांबलेत तेजसला माहिती धाव घ्यायची होती आणि अशा रीतीनं विमरसाठी चला फिर डिलिव्हरी लगेच सामना सुरू करा कारण की ते झुकले होते अर्थातच डोफा टेकून उजवा डोफा टेकून त्याला स्टॉट कलेक्शन करायचा होता फुलटॉस होता फायदा उचलू शकले नाही धावपलकावरती 7-12 आता मात्र जमिनीचे 7-12 खूप महत्वाचे असतात एक गुंठा महत्वाचा असतो 7-12 हॉटेल देखील आहे MIDC भागामध्ये श्रीमंगड मध्ये आणि 7-12 इथे कोण जिंकेल मॅच फुल टॉस वरती आक्रमण आणि बॉल साला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता एक उंच झेप बॉल आतमध्ये आणला जातो व्हॉट अ फिल्डिंग इथे रनआउटची संधी झाली आहे थ्रो खराब आलाय आणि घडलं काय दमदार फिल्डिंग तुम्ही पाहिली फिल्डर्स गौरव एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो टाळ्या वाजवायला GST लागत नाही GST फक्त सामान घ्यायला लागते टाळ्यांना GST कुठल्या प्रकारचा लागता असता तर एवढ्याला मात्र सर्व टाळ्या वाजवायला देखील प्रेक्षकानं केला असा काही हरकत नाही टाळ्या डेफिनेटली व्हायला पाहिजेत फिल्डिंग दमदार जवळ हा बॉल बबलू षटकार गेला असता अशा मोमेंटला त्याचा अफेक्ट काय होता एक झेप घेतली बॉलला आतमध्ये ढकललं आणि अशा मोमेंटला अशी फिल्डिंग झाली तर नक्कीच डेफिनेटली कौतुक व्हायला हवं आणि अशा रीतीनं या बॉलवरती धावा किती आल्या पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद करू नका प्लीज बघा टाइम देखील पंचांसाठी अंतिम राहील लगेच फिल्डिंग लावून घ्या
आणि निर्णय आला. पंच धावा किती? आयोजक जा, आयोजकांना नक्कीच बोलवतात. प्रशांत. चला लगेचच सामना सुरू करायचा. या धावा 3 आणि समीकरण आता उरलं मैदानामध्ये 6 मध्ये बनवायच्या धावा त्या 9 आणि पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये 6-15 रोखल्या त्या प्रतीक पाटीलनं. दुसऱ्या मॅच मध्ये 6 16 रोखल्या. आता 6-19 रोखेल का? मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा देगा. पण कोण जिंकेला मैदानावरती 6-9चं समीकरण. आणि या मॅच मध्ये कोण होईल आई गावदेवी चषक 2023 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. 6 बॉल बनवायच्या 9 धावा. मॅच जिंकण्यासाठी मॅच शेवटच्या क्षणाला आली आहे. कोण जिंकणार मेगा फायनलची ही लढत तुमच्या समोर सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग या सामन्याला एन्जॉय करतोय. तेजस मुकादम आहे. हा बॉल डालाय डॉट. हा चेंडू डॉट आला. निर्धाव बॉल आणि अशा मुमेंटला बॉल 5 मध्ये 9 बनायच्यात. मॅच इथून देखील बनू शकते पण इथे मोठे फटक्यापासून वंचित ठेवायला लागेल. अरविंद धर्मा हरिचंद्र धर्मा जोशी यांच्याकडनं 1000 रुपयाची रोख रक्कम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल इथे लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा आला इशारा. वाईड बॉल. प्रल्हाद गायकर साहेबांचं शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. बॉल चालला गॅप मधून. ट्रॅव्हल झाला. संघर्षाचा शंखनाद फोडली डडकाली. तेजस मुकादमनं ठोकलाय चौकार. सात 12 उतारा खूप महत्वाचा आताच्या फील्ड मध्ये. जाऊया मॅच कडे. स्वीपचा फटका लगवायचा होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव. थ्रो थोडा खराब आलाय. दुसरी होणार का? नाही होणार. आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धाव फलकावरती तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील ते 3 मध्ये 3 बनवायच्या. बॉल टू रन इक्वेशन. सपने उनके पूरे नहीं होते हैं जिनके बाप बड़े होते हैं. सपने उनके पूरे होते हैं जो जीत से अडे होते हैं. या मैदानामध्ये कोण जिंकेल? 3-3 ची गरज. मॅच शेवटच्या मोमेंटला आली आहे. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. प्रतीक पाटील जर पहिला क्रमांक उचलायचं असेल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तर गोलंदाजी आता हे 3 बॉल खूप काही सांगून जातील दोन्ही टीमला. कोण जिंकणार? तेजस मुकादम जोपर्यंत स्ट्राईक त्याच्यावरती आहे त्याला स्वतःला विश्वास आहे आणि अपरकट करण्याचा प्रयत्न. बॉल आला हा डॉट आणि इथे स्पेशर निर्माण झाला. डॉट बॉल आला आता मात्र या मैदानावरती.
का मॅच झाली आहे शेवटची मेगा फायनलची मॅच. या मॅच साठी तर नक्कीच कोण होणार या आई गौदेवी चषक 2023 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. याच्यासाठी चाललेली ही लढत टीम रोहिंजन आणि वावजे 2 बॉल 3 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. रंगतदार हलक्या हाताने कट केला, एक केली पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे, दुसरीदा होईल का? फेकी आली आहे मात्र आशिष कडे. इथे रन आउट वार वार पलटवार आणि कभी बाजी उधर तो कभी बाजी उधर. व्हॉट अ मॅच आवडली आहे एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. मेगा फायनलची मॅच आई गावदेवी चषक 2023 में इंतजार करने वाले को उतना ही मिलती है जितने कोशिश करने वाले छोड़ देते हैं. कोशिश अजून देखील करतात, मेहनत पराकष्टा. या मॅच एक बॉल बनवायच्यात, एक बॉल मध्ये 2 धावा. मॅच आवडली असेल या डेफिनेटली आई गौतमी चषक 2023 पापडीचा पाडा टाळ्या जरूर व्हायला पाहिजेत. याचसाठी केला ठ्यासकी शेवटचा क्षण गोड जावा. या शेवटच्या क्षणी 1 बॉल 2 असं म्हटलं जातं ना, मेहनत करने वाला बाजीगर होता. आता या मॅच मध्ये बाजीगर कोण? जर हा बॉल डॉट आला तर या मॅचचा हिरो प्रतीक पाटील, या बॉल वरती 2 धावा आल्या तर मॅचचा हिरो मयूर माटील आणि मयूर म्हात्रे. कोण जिंकेल मॅच? एकदा जोरदार टाळ्या. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलतं. एकदा जोरदार टाळ्या. मॅच आवडली असेल तर 1 चेंडू 2 रोहिंजन की वावजे, वावजे की रोहिंजन. फटका चांगला, इनफिटचा वरनर बॉल चाललाय बाउंड्री लाईनला. मयूर म्हात्रे